स्पेस स्टेशन मध्ये गेले, व्यवस्थित डॉकिंग झालं. डॉकिंग म्हणजे काय, हे जे स्पेस स्टेशन फिरतंय त्याला जाऊन हे स्पेस क्राफ्ट जाऊन जोडलं जाणार आणि मग यांनी त्याच्यातून आतमध्ये जायचं, तिथं राहायचं का. मग आता हे तर संशोधक होते, त्यांनी ते केलं, परंतु दुसऱ्या एखाद्याची इच्छा असेल तर तसं न्यायचंय त्याला आणि परत सुरक्षित माघारी आणायचंय त्याच याच्यातून. पण ते स्टार लायनर गेलं, त्याचं डॉकिंग झालं, परंतु ज्यावेळेस ते माघारी यायच्या वेळेस त्याचं तपासणी केली गेली तर त्याच्यातून जे इंधन असतं ते हेलियम असतं. हेलियमची गळती त्याच्यातून होत होती आणि जर तसं जर त्यांना पाठवलं असतं तर कल्पना चावला यांच्या बरोबर जी दुर्घटना घडली ती यांच्या बरोबर झाली असती. म्हणून त्यांचं पुनरागमन माघारी आणणं काय केलं, लांबवलं. म्हटले आता यांना आपण पुढच्या वेळेस, कारण कायम तेच एकदा स्पेस स्टेशन मध्ये गेल्यानंतर जास्त काळ राहता येत नाही. बघा आता आपण जसं जमिनीवर चालतो तिथं ग्रॅव्हिटी नसल्यामुळे चालायचंच नाही, तरंगतच सगळ्या गोष्टी करायच्या, पायच टेकत नाहीत खाली, सारखं तरंगतच इकडून तिकडं जायचं, ह्या कप्प्यातून त्या कप्प्यात इकडून तिकडं जायचं, तरंगत राहायचं. परत नंतर ग्रॅव्हिटी नसल्यामुळं जो काय रक्तप्रवाह असतो, आता मी उभा आहे तर माझा रक्तप्रवाह पायाकडे जातोय ग्रॅव्हिटीमुळं, मी कधी आडवा झोपतो असा तर सगळीकडे रक्तप्रवाह व्यवस्थित होतो. तिथं ग्रॅव्हिटी नसल्यामुळे रक्तप्रवाह कायम वरती राहतो, वरचं शरीर असं फुगल्यासारखं होतं. पाय काय होतात, थोडेसे कमजोर होतात, त्याला बेबी फिट नावाचा आजार म्हणतात. म्हणजे लहान बाळाचे पाय एकदम मऊ मऊ असतात, मग त्याला चालण्याची सवय नसते, जमिनीला टेकलेले नसतात, तसे